मी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी इथं उभा आहे। आमदार महोदयांचं भाषण आता ऐकत होतो। कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी जे काम केलं त्याचं कौतुक सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे, मोदी साहेबांनी केलेलं आहे। अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांचं कौतुक करत असताना तुमच्या केंद्रातले नेते मोदी साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं ते कुठेतरी तुम्ही विसरला असं मला वाटतंय। पण त्याच्या खोलामध्ये आपल्याला आता जायचं नाही। तुम्ही ईडी वापरा, सीबीआय वापरा, जे काय वापरायचं वापरा, शेवटी भूमिका घेणारे लोक भूमिका घेत असतात, ते काय पलीकडे जाऊन बसणार नाही। आमच्यातले अनेक लोक इथं राहून लोकांची भूमिका इथं मांडतील, त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत काळजी करू नका। अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अधिवेशनामध्ये अनेक विषय मांडले गेले, पण युवकांच्या बाबतीत कुणीही चर्चा करताना आपल्याला दिसलेलं नाही। सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव बघितला, शेतकऱ्यांचे मुद्दे घेतले, महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर आम्हाला बोलायचं आहेच, पण त्यांच्या प्रस्तावामध्ये युवक हा विषय नाही तर रोजगार हा विषय कुठे दिसला नाही। त्यामुळे विरोधी पक्षाने जो प्रस्ताव इथं मांडला त्याच्यामध्ये बेरोजगारी हा मुद्दा आहे, सरकारी भरती हा मुद्दा आहे, आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर कुठेतरी चर्चा करण्याची जरूरत आहे असं मला वाटतं। शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, नाहीतर शहरी भागामध्ये एखाद्याच्या घरी जाऊन काम करणारी व्यक्ती असू द्या, ते कमी शिकले असले तरी आपली मुलं शिकले पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे हे सर्वजण प्रयत्न करत असतात। कोणाची 10वी झाली नसेल तरी मुलगा नाही तर मुलगी ग्रॅज्युएशन पर्यंत कशी पोहोचेल यासाठी हे सामान्य लोक मनापासून प्रयत्न करत असतात। अध्यक्ष महोदय, इंजिनियर करतात, 6-7 लाख रुपये खर्च करतात, बीकॉम बीए अशा पद्धतीच्या डिग्री घेतात। डिग्री घेत असताना अपेक्षा सर्वांची एवढीच असते की कुठेतरी हाताला काम मिळेल। काम जर हाताला द्यायचं असेल तर प्रायव्हेट कंपनीच्या मदतीने आपल्याला देता येतं, जर इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येत असेल तर, नाही तर दुसरा पर्याय असतो सरकारी नोकरीमध्ये कुठेतरी काम मिळेल का यासाठी प्रयत्न करावे लागतात। स्वतःचा व्यवसाय चालू करणं हे तिसरं ऑप्शन आहे, पर्याय आहे। पण अध्यक्ष महोदय, जेव्हा एखादा वडील आई मुला मुलींना शिकवत असतात त्यांची अपेक्षा एवढीच असते ना की आपल्या राज्यामध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंट यावी, इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर आपल्या मुला मुलींना कुठेतरी काम मिळावं, काम मिळाल्यानंतर स्वतःचं त्यांचं घर असावं, त्यांची मुलं शिकावीत, असं छोटंसं कुठेतरी त्यांची इच्छा असते। अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा नंबर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत नेहमीच 1 नंबरला या देशामध्ये राहिलेला आहे। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री साहेबांनी एक आकडा सांगितला, 40,000 कोटी रुपये आले। अध्यक्ष महोदय, त्यातले 50% ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या 10 वर्षांमध्ये येणार आहे, आणि त्यातले 18,000 कोटी हे महाविकास आघाडीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी आदरणीय मोदी साहेब अमेरिकेत गेले, त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं। तिथं ते टेस्लाच्या मालकांना भेटले, मायक्रॉन, जनरल इलेक्ट्रिक, अप्लाइड मटेरियल, गुगल, बोईंग, अमेझॉन, भारतीय म्हणून त्याचा अभिमान नक्कीच आम्हाला वाटत होता। पण हे सगळं झाल्यानंतर प्रधानमंत्री साहेब जेव्हा परत भारतात आले, 2 दिवसातच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं की प्रधानमंत्री साहेब जे अमेरिकेत गेले होते त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो गुजरातला झाला। मुख्यमंत्री म्हणून, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते जे करतायत तो त्यांचा विषय आहे, पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि ते सुद्धा विधिमंडळामध्ये एक आमदार म्हणून माझ्यासारख्याला एक प्रश्न पडतो, मग महाराष्ट्रातले नेते काय करतात, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री काय करतायत, तिथे असणारे उपमुख्यमंत्री काय करतायत, आपले इंडस्ट्री मिनिस्टर काय करत आहेत, याच्यासाठी फॉलोअप का करू शकत नाही? अध्यक्ष महोदय, मायक्रॉन, गुगल आणि अमेझॉनच्या माध्यमातून लाखो कोटीची इन्व्हेस्टमेंट गुजरातला चालली, ती आपल्याकडे का येऊ शकत नाही? फॉक्सकॉनच्या बाबतीत सगळ्यांनीच प्रयत्न केले, सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा अनेक वेळा केलेली आहे। वेदांत आणि फॉक्सकॉन मिळून एक प्रोजेक्ट महाराष्ट्रात येत होता, गुजरातचं इलेक्शन होतं,
तो प्रोजेक्ट तिकडे गेला. पण खऱ्या अर्थाने फॉक्सकॉनला महाराष्ट्रातच यायचं होतं. तिथं इलेक्शन झाल्यानंतर फॉक्सकॉन म्हणते आता तिथं आम्हाला थांबायचं नाही. मग त्या फॉक्सकॉनला आता आपण कॉन्टॅक्ट केलाय का? त्यासाठी काय प्रयत्न केलेत का? आपण अभिमानाने इथं बोलत असताना ट्रिपल इंजिन सरकार असं म्हणतो. अहो, कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आलंय. पहिल्या 15 दिवसामध्ये प्रयत्न करून त्यांनी 30,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट इंटरनॅशनल लेवलची तिथं त्या राज्यामध्ये त्यांनी नेली. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट चालू आहे. सिंगल इंजिनच आहे ना. मग आपल्याकडे ट्रिपल इंजिन असून फायदा काय? जर आज इन्व्हेस्टमेंट होणार नसेल आणि इन्व्हेस्टमेंट आज झाली की लगेच नोकऱ्या मिळतात असं नसतं अध्यक्ष महोदय. आज इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 2 वर्षानंतर ती फॅक्टरी चालू होते, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चालू होतात. मग आज आपण काय चर्चा करतोय? कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, हा नाराज मंत्रिपद मिळत नाही म्हणून मग त्या 150 कोटी रुपये ह्याच्यात आपण चर्चा करतोय. अरे, युवकांच्या बाबतीत चर्चा आपण कधी करणार? अध्यक्ष महोदय, तुम्ही काही दिवसांपूर्वी एक बातमी जर बघितली तर गुजरातमध्ये एक डायमंडचा मोठा प्रकल्प येतोय. त्यासाठी जगातली सगळ्यात मोठी बिल्डिंग बांधली. त्याच्या आधी ती बिल्डिंग भारत डायमंड ब्राउज BDB नावाची आपल्या मुंबईत आहे. अध्यक्ष महोदय, त्या एका ठिकाणावरनं 1,20,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा होतो. 3-3.5 लाख लोक काम करतात. आता गुजरातमध्ये असाच प्रोजेक्ट तिथं त्यांनी काढलाय. त्याचं उद्घाटन कदाचित मोदी साहेबांच्या हस्ते करणार आहे. पण तिथून आपल्या लोकांना कॉन्टॅक्ट काय सुरू झालेत? इथला धंदा बंद करा, तुम्ही गुजरातला या, नाही आला तर बघतोच तुमच्याकडे. मग आपण काही चूक केली आहे का? आपण महाराष्ट्रातले युवकांची इंडस्ट्रीची बाजू इथं मांडतोय, ह्याच्यामध्ये राजकारण कुठं आलं? आपला प्रयत्न काय की जो प्रोजेक्ट आपल्याकडे आहे तो आपल्याकडेच राहावा आणि नवीन प्रोजेक्ट इथं कुठेतरी यावे. अध्यक्ष महोदय, हा प्रोजेक्ट जर तिथे शिफ्ट झाला तर मग या 3.5 लाख लोकांनी करायचं काय? बुलेट ट्रेनचा विषय मांडला. बुलेट ट्रेन बघायला ऐकायला खूप भारी वाटतं. वंदे भारत हे मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा पुढे आलेला विषय वंदे भारत, त्याचं स्वागत करतो. 100 कोटीमध्ये एक ट्रेन चालू होते, चांगल्या स्पीडली जाते. 80% स्पीड आहे बुलेट ट्रेनच्या प्रमाणे कम्पेअर केलं तर. पण बुलेट ट्रेनसाठी अतिरिक्त 30,000 कोटी आपल्याला द्यायचे. 40% भाग फक्त महाराष्ट्रात, 60% गुजरातमध्ये. 1 लाख कोटीचं लोन आपण घ्यायचं आणि मग हे 30,000 कोटी रुपये अजून पाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नेण्यासाठी, काहीतरी कुठेतरी आपण एखादं हॉस्टेल बांधण्यासाठी. आज शाळा नाहीयेत, शाळा बांधण्यासाठी ते पैसे वापरायला काय हरकत आहे? एका बाजूला आम्ही वंदे भारतचं स्वागत करतो आणि एका बाजूला बुलेट ट्रेनचं कुठेतरी आपल्याला त्याचा निषेध केलाच पाहिजे. कारण का आज जर आपण बघितलं तर आपलं उत्पन्न राज्याचं कुठेतरी कमी आहे. तो पैसा योग्य पद्धतीने आपल्याला कसा वापरता येईल याचा एक विचार अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, काही वर्षांपूर्वी IFC सेंटर हे गुजरातला गेलं. का गेलं? कारण तिथं गिफ्ट सिटी नावाची एक मोठी सिटी तिथं बांधण्यात येत आहे. आता ह्या सेंटरचा फायदा त्यांना कसा येणार होता की याच्यामुळे तिथं बँकिंग क्षेत्र विकसित होऊ शकतं असं कदाचित गुजरातच्या सर्व नेत्यांना वाटलं. नाही तर या देशामध्ये बीजेपीचं सरकार आल्यानंतर केंद्रात असणाऱ्या बीजेपीच्या काही नेत्यांना असं वाटलं की गिफ्ट सिटीमध्ये IFC जे मुंबईचं हक्काचं होतं, मुंबईसाठी अलोकेट झालं होतं, त्यातून 3 लाख सुशिक्षित लोकांना रोजगार मिळणार होता. हे सेंटर गेलं गुजरातला, गिफ्ट करून टाकलं आपण. अरे पण 3 लाख लोक, मुलं, कुणी कॉमर्सचा विद्यार्थी, कुणी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, त्या नोकरीबद्दल कोण बोलणार? का बोलायचं नाही का? आम्ही युवा आहोत, आम्ही प्रतिनिधित्व युवांचं करतो. आज मी एक युवक म्हणून, युवक आमदार म्हणून 2:30 वाजल्यापासून 4 तास आपल्या उदय सामंत साहेबांची वाट बघत होतो अधिकाऱ्यांबरोबर बसून. का? काल मी आंदोलन केलं. आंदोलन काय रोहित पवारांसाठी केलं नाही, मतदारसंघामध्ये MIDC यावी यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. त्यानंतर मला आश्वासन देण्यात आलं की 90% काम झालेलं आहे, फक्त सही करायची. सही केल्यानंतर त्यानंतर जी प्रक्रिया आहे त्याला अजून 2 महिने लागणार आहे आणि त्यानंतर तिथं प्रोजेक्ट येणार आहेत. माझ्या मतदारसंघातले लोक जर पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई या भागामध्ये स्वतःचं घर सोडून, आजी आजोबांना सोडून, वयस्कर आई वडिलांना सोडून, पत्नीला तिथं शेत बघत असताना सोडून ते जर काम करत असेल, माझी इच्छा एवढीच आहे
MIDC माझ्या मतदारसंघामध्ये व्हावी आणि हे सगळे लोक जे बाहेर काम करतात त्यांनी तिथं काम करावं, एवढी प्रामाणिक इच्छा. मग काल मंत्री महोदय येतात, शब्द देतात, काळजी करू नको, आजच्या दिवशी म्हणजे काल बोलले दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी 2:30 वाजता आपण बसूया आणि हा निर्णय लगेच घेऊ आणि लगेच आपण अधिसूचना काढू. 4 तास बसलो अध्यक्ष महोदय. आम्हाला इगो आहे ना, कुठं तर मनामध्ये वाटत होतं अर्धा तासात उठून जावं. का इगो आम्ही दाबला अध्यक्ष महोदय? हा इगो तिथं असणाऱ्या युवकांसाठी दाबला. अध्यक्ष महोदय, हा फक्त माझ्या मतदारसंघातला विषय नाही, अशा अनेक जिल्ह्यातल्या MIDC आहेत ज्या तशाच पडल्यात, नाही तर काही राजकीय हेतू म्हणून मागे राहिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, एका साईडला आपण म्हणतो जागा नाही, प्रोजेक्ट येत नाहीत, एका बाजूला नवीन MIDC आपण रोखतो. मग अशा पद्धतीचे भेदभाव का करतो अध्यक्ष महोदय? आपण विचार करत असताना कुठेतरी राज्याचा विचार करण्याची तिथं जरूरत आहे. जेव्हा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येत नाहीत मग मुलं काय करणार? सरकारी भरतीकडे बघणार. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी तलाठी भरती झाली, 4,500 पद. किती मुला मुलींनी त्याला ऍप्लिकेशन केलं? 11.5 लाख मुला मुलींनी त्याला ऍप्लिकेशन केलं. कुणी इंजिनियर आहे, कुणी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, कुणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, कुणी कुठे डॉक्टरेट केलेलं आहे. अशा मुला मुलींनी तलाठी भरतीसाठी तिथं ऍप्लिकेशन केलं. अध्यक्ष महोदय, हे करत असताना आता सांगितलं, खरं तर आमदार महोदय बोलत असताना ते काय मुद्दा पुढे करत होते मला हे सांगता येत नाही. ते म्हणत होते एका बाजूला आम्ही म्हणतोय अतिरिक्त पैसे लावले आणि एका बाजूला म्हणतोय आम्ही भरती चालू केली नाही. अध्यक्ष महोदय, भरती चालू केली पण ज्या स्पीडली व्हायला पाहिजे ते होत नाही. पण जो फीचा मुद्दा आम्ही केलाय अध्यक्ष महोदय, एका विभागाची परीक्षा जर द्यायची असेल, ओपन समाजातला मुलगा नाही तर मुलगी असेल तर 1000 रुपये द्यावे लागतात. रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात. आणि उद्या जाऊन दुसऱ्या विभागाची जर मला परीक्षा द्यायची असेल तर त्याला सुद्धा परत मला 1000 रुपये द्यावे लागतात. आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात. मग आपण युवकांकडनं काय धंदा करण्यासाठी बसलोय सरकार म्हणून? का TCS ला आपल्याला मोठं करायचंय? MPSC 350 रुपये घेते, UPSC 100 रुपये घेते. मग आपल्याला काय 1000 रुपये? ह्याच्या आधी सुद्धा 5 वर्षापूर्वी हेच झालं होतं. मेगा भरती 100-200 कोटी रुपये गोळा केले. पुढे काय झालं त्या पैशाचं कोणाच माहित नाही. मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपनीला मोठं करायचंय का? मग TCS ला जर काम द्यायचं असेल तर काय हरकत नाही. मग 1000 रुपये का 100 रुपयात का नाही द्यायचं? राजस्थान सरकारने एक कार्ड काढले अध्यक्ष महोदय, 600 रुपये द्यायचे. एकदा 600 रुपये दिले आणि ते कार्ड घेतलं तर कुठलीही भरती करा, ते फक्त कार्ड दाखवायचा विषय संपला. असं काहीतरी विचार करण्याची जरूरत आहे ना. कशाला कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्याला आपल्याला मोठं करायचंय? अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने जर काम होणार असेल आणि सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना आपण न्याय देणार असेल तर आमदार करून करायचं काय? इथं काय मिरवायला आपण आलेलो नाही. अध्यक्ष महोदय, इथं असणाऱ्या सामान्य लोकातल्या कुटुंबातल्या मुला मुलींचे विषय अध्यक्ष महोदय आपण इथं मांडण्यासाठी आलोय. आता ह्याच्यामध्ये 2,20,000 पद रिक्त आहे हे सगळ्यांना माहिती. त्या बाबतीत मी बोलून काय आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. पण अध्यक्ष महोदय, काल जर आपण बघितलं तर या सरकारने कहर केला. कहर मुंबई पोलीस प्रशासनामध्ये भरती करण्याची त्यांनी एक GR काढला. काय GR काढला? 3000 भरती करायची. कशावर? तर कॉन्ट्रॅक्टवर. केंद्रात अग्निवीर आहे, आपण समजू शकतो, त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केलाय. मग आपण आपल्या राज्यामध्ये त्याचा छोटा भाऊ सुरू करतोय का? पोलीस भरती कॉन्ट्रॅक्टवर. ही नवीन प्रथा कशाला? इथं सेफ्टीचा विषय आहे, सिक्युरिटीचा विषय आहे. चुकीचा विचाराचा एखादा व्यक्ती तिथं जर कॉन्ट्रॅक्टवर आला, 11 महिने काम केलं, मग त्याला आपण ट्रेनिंग द्यायचं, मग तो हुशार होणार. 11 महिने त्याला काढायचं आणि बाहेर गेल्यानंतर त्याला मग हुशार चोर बनायचं. अशी परिस्थिती होऊ शकते ना. मग ही नवीन प्रथा कशाला अध्यक्ष महोदय? मग अशा पद्धतीने आणि त्याच्यात आपल्याला असं करायचंय का, ज्या काही प्रायव्हेट कंपनीत क्रिस्टल, BVG, ब्रिक्स ह्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्टवर भरती करणार, म्हणजे ह्याचे जे सगळे मालक आहेत ते DIG झाले. घरी बसून फोन केला की त्यांचं काम होणार. मग हे प्रायव्हेटायझेशन करायचं कारण काय? ठीक आहे, आम्हाला कळतं त्यांनी माघार घेतली, पण अशा पद्धतीने गुजरातचं कॉन्ट्रॅक्ट मॉडेल महाराष्ट्रामध्ये आणून युवकांवर अन्याय कशाला करायचा अध्यक्ष महोदय? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विचार करण्याची जरूरत आहे असं अध्यक्ष महोदय माझ्यासारख्याला वाटतं. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना खरं तर युवकांचे विषय अनेक आहेत, अनेक गोष्टी आहेत. बराच वेळ इथं बोलू शकतो पण अनेक लोकांना बोलायचंय. अध्यक्ष महोदय,
मला शेती विषयावर बोलत असताना आजची परिस्थिती जर आपण राज्यातली बघितली तर अध्यक्ष महोदय 9 जिल्ह्यामध्ये 25% आणि कमी पाऊस झालेला आहे. त्याच्याच बरोबर 19 जिल्हे असे जिथं कुठेतरी 10% मायनस असा पाऊस झालेला आहे आणि ठराविकच जिल्हे असे की ज्या ठिकाणी कुठेतरी पाऊस चांगल्या पद्धतीचा झालाय. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये आपण जर फोरकास्टिंग बघितलं तर फोरकास्टिंग कुठेतरी असं सांगतंय की पुढच्या 2 महिन्यामध्ये कदाचित पाऊस होणार नाही अशी परिस्थिती आपल्या राज्याची आहे. तर आपली अपेक्षा अध्यक्ष महोदय काय की आत्ताच कुठेतरी आपण प्लॅनिंग करावं, उद्या काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा आणि जर शेतकरी जर पेरणी करत नसेल तर मग त्या शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षभरात पैसे कुठून मिळणार याचा विचार सरकारने आज केला पाहिजे. दुबार पेरणीची परिस्थिती अनेक ठिकाणी आलेली आहे. तर अध्यक्ष महोदय, आज आपण आजचाच विचार करणार असेल, कारण का भाषणामध्ये काही लोक बोलताना बोलली की 4 दिवसापूर्वी पाऊस झाला. अध्यक्ष महोदय, 4 दिवसात पाऊस झाला म्हणजे विषय सुटला असं नसतं. नगर जिल्ह्यामध्ये आता -30% पाऊस आहे, पेरणी नाही झाली तिथे आणि जी झाली आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. आणि जर फोरकास्टिंग म्हणते पुढच्या 2 महिन्यात पाऊस होणार नाही मग त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय होणार, जनावरांची काय, आज त्याचं प्लॅनिंग करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये टँकरची जरूरत आहे पण सरकारने एक सुद्धा टँकर तिथं दिला नाही. अध्यक्ष महोदय, मला टँकर तिथे द्यावे लागलेत काय आमच्या कार्यकर्त्यांना द्यावे लागले. मग सरकारकडे पैसे नाहीत का? सरकारला या सामान्य कुटुंबातल्या लोकांना पाणी द्यायचं नाही का? त्यांची काळजी करायची नाही का? का इथं ही खुर्ची कोणाची, हे मंत्रिपद कोणाचं, याच्यावर चर्चा करायची. मेन मुद्दे जे आहेत त्याच्यावर आज कुठेतरी अध्यक्ष महोदय चर्चा करण्याची जरूरत, ही चर्चा आजच्या या सरकारमध्ये कुठेतरी होत नाही असं वाटतं. अध्यक्ष महोदय, 72% पेरण्या फक्त झालेल्या आहेत, 38 लाख हेक्टरवर पेरण्या बाकी आहेत. आपण जर ठाण्याचा विषय घेतला तर 3% फक्त पेरण्या झाल्या. मुख्यमंत्री साहेबांचा जिल्हा 3% पेरण्या झाल्यात. 97% पेरण्या तिथं व्हायच्यात आणि इथं जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय तशीच परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी पाऊस जास्त झाला, काही ठिकाणी कमी झाला, पण विदर्भामध्ये आता जे काही पाऊस अधिकचा झालेला आहे अध्यक्ष महोदय 2 लाखाहून अधिक हेक्टर वर नुकसान झालंय, पण अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाहीत. गेल्या वेळेस जेव्हा बजेटचं सेशन होतं तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं की दिवाळीच्या वेळेस जर सातत्याने पाऊस झाला त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, ज्याच्यामध्ये या राज्यामध्ये 3000 कोटीचं नुकसान झालंय, माझ्या जिल्ह्याचं नगर जिल्ह्याचं 750 कोटीचं नुकसान झालंय, की या मार्च अखेरीस पुढच्या 1 महिन्यात आम्ही या सर्व लोकांना पैसे देऊ. अध्यक्ष महोदय, मार्च होऊन संपला, अजूनपर्यंत पैसे आलेले नाही. मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विचारायला पाहिजे होतं का 2023चा मार्च म्हणताय का 2024चा मार्च म्हणताय? अध्यक्ष महोदय, पैसे आम्हाला मिळणार नाहीत, हे त्या शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये वेळेवर जर पैसा आला असता तर मग त्याला कुठेतरी सावकाराकडे जायची जरूरत लागली नसती. 42% नॅशनलाइज बँकेने आता कर्ज शेतकऱ्याला दिलेलं आहे, म्हणजे 58% लोकांना कर्ज मिळालं नाही नॅशनलाइज बँकचं. अध्यक्ष महोदय, त्याबद्दल कुठेतरी प्लॅनिंग करायची जरूरत आहे. सिबिलचा विषय आम्ही या अधिवेशनामध्ये 2दा घेतला, चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी आदेश दिलेत. अध्यक्ष महोदय, हे आदेश देऊन सुद्धा बँक आदेश फॉलो करत नाही. अजून सुद्धा शेतकऱ्याचं सिबिल जर निगेटिव्ह असेल तर त्याला तिथं कर्ज मिळत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. कोण बोलणार याच्यावर? मुंडे साहेबांनी भाषण केलं, तळमळ दाखवली. पूर्वी ते भाषण करायचे तेव्हा शेतकऱ्याच्या प्रती त्यांची तळमळ असायची. आजचं भाषण त्यांचं ऐकल्यानंतर भाषण म्हणून ते खूप मोठे वक्ते आहेत, युवा आहेत, अपेक्षा आहे कृषी विभागामध्ये येत्या काळामध्ये चांगलं काम करतील. पण गेल्या 2 दिवसापूर्वीचं त्यांचं जर भाषण ऐकलं तर सरकारची बाजू कशी तरी आपल्याला मांडायची ही तळमळ त्यांच्या भाषणातून जाणवली. तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय, याबाबत कोण चर्चा करणार? कांद्याच्या बाबतीत आंदोलनं झाली, तिथं मुंडे साहेब स्वतः जुन्नरला गेले होते ट्रॅक्टर चालवायला, जेव्हा ते या बाजूला होते शेतकऱ्याची भूमिका घेत होते. जाहीर झालं, पैसे कुठे पोहोचले? अध्यक्ष महोदय, आपण आमदार असू नाही तर ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे ते कुठून तरी पैसे घेतील, बरं चाललंय सगळ्यांचं, पण शेतकऱ्याला वेळेवर जर पैसा मिळाला नाही तर त्याला काय अडचणी येऊ शकतात अध्यक्ष महोदय, हे शेतकऱ्यालाच कुठेतरी अध्यक्ष महोदय माहिती. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट आला मराठवाड्याचा आत्महत्येच्या बाबतीत, विधिमंडळामध्ये काही प्रमाणात चर्चा झाली, पण त्याबद्दल कुठेतरी एक कमिटी फॉर्म करायला पाहिजे होती, चर्चा करायला पाहिजे होती.
आपल्याला याच्यावर काय करता येईल, फक्त मराठवाड्याचाच रिपोर्ट आहे, विदर्भाचा वेगळा रिपोर्ट असू शकतो, त्याच्यावर आपल्याला येत्या काळामध्ये कसं काम करावं लागेल. आता जर दुष्काळ आला आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना नुकसान झालं, अध्यक्ष महोदय, जे शेतकरी आत्महत्या करायचा विचार करतायत त्यांनी आत्ताच आत्महत्या केली तर त्या कुटुंबाने करायचं काय अध्यक्ष महोदय. आज दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतात, याच्यावर चर्चा कोण करणार अध्यक्ष महोदय. या बाबतीत काहीतरी सकारात्मक भूमिका सरकारकडनं घ्यायची जरूरत आहे. विरोधातले सर्व पक्ष मिळून सत्तेतले पक्ष एकत्रित बसून आपण मार्ग काढू, पण चर्चा तर होऊ दे अध्यक्ष महोदय. 293 चर्चा करण्यासाठी आम्हाला 4 दिवस थांबावं लागलं. चांगली गोष्ट आपण तिथे आहात, आम्हाला बोलून देताय, मन मोकळं होते. अर्धा तासाची 1 तासाची आम्ही तयारी करून येतो, 3 मिनिटात विषय मांडायला लागतात. जमत नाही अध्यक्ष महोदय. व्यथा या राज्यामध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप मोठे आहेत अध्यक्ष महोदय. हे करत असताना अध्यक्ष महोदय आपल्याला पीक विम्याचा विषय, शेतकरी कधी म्हणला नव्हता आम्हाला फुकट द्या. शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे, पण जेव्हा आम्हाला जरूरत असती त्या विम्याच्या कंपन्या आम्हाला पैसे देत नाही, त्याच्याबद्दल काय ते धोरण आपल्याला करायला पाहिजे होतं. आपण म्हणतो 1 रुपयाला दिलं, शेतकऱ्याला विचारा किती रुपये लागतात. माझ्या मतदारसंघामध्ये मी आणि माझे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून 15,000 शेतकऱ्यांना हा विमा दिला, तेव्हा त्यांना फुकट मिळाला, नाही ते 1 रुपयाला मिळाला अध्यक्ष महोदय. नाहीतर 100 रुपये झेरॉक्स, येणं जाणं, बरेच काय कारण, तिथं कुठेतरी त्या तलाट्याकडे गेलं, नाहीतर त्या तहसीलदारकडे गेलं तर कम्प्युटर चालत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये वेळ जातो, पैसे लागतात, 100, 200, 300 रुपये तिथे खर्च होतो. याबद्दल कुणी बोलत नाही अध्यक्ष महोदय. तर अध्यक्ष महोदय कुठलेही धोरण, अध्यक्ष महोदय शेवटचा विषय, कुठलंही धोरण जर आपल्याला आणायचं असेल तर त्याच्यावर खऱ्या अर्थाने कुठेतरी चर्चा झाली पाहिजे आणि काहीतरी मार्ग काढण्याची जरूरत पाहिजे. अध्यक्ष महोदय खताच्या बाबतीत चर्चा झाली, किती किमती वाढल्या, कशा होत्या, मोदी साहेब आल्यानंतर काय झालं, हे सरकार ते सरकार, अहो झालं बरोबर आहे, पण लिंकिंग बद्दल कोण बोलणार. युरिया घ्यायला गेलं तर एक वेगळं पोतं आपल्याला घ्यावं लागतं, नाही तर लिंकिंग घ्यावं लागतं अध्यक्ष महोदय, आणि त्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. त्याच्यामध्ये त्या जे खताच्या कंपन्या असतात त्यांना अतिरिक्त प्रॉफिट होतो. अरे पण शेतकऱ्याला त्याची जरूरत नसेल तर ते घेऊन करणार काय. मग सेवा केंद्रावर लोक चिडतात, आक्षेप घेतला जातो. सेवा केंद्राची तरी कुठं काय चूक आहे अध्यक्ष महोदय. वरूनच सगळं येत असेल तर याच्यावर सरकारकडनं काहीतरी धोरण बनवायची जरूरत आहे. प्रफुल्ल पटेल साहेबांचा मतदारसंघ गोंदिया, सगळे कृषी सेवक एकत्र आले, सेवा केंद्रवाले, आणि म्हणाले उद्यापासून आम्हाला युरिया विकायचाच नाही. अरे बाबा तुम्ही म्हणता युरिया विकायचं नाही, शेतकऱ्याला काय करायचं. मग असं जर त्या गोंदियामध्ये झालं असेल आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे वारं जर आलं तर लिंकिंग बद्दल कोण चर्चा करणार अध्यक्ष महोदय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे अध्यक्ष महोदय कुठे ना कुठेतरी चर्चा करण्याची जरूरत आहे. युवकांवर चर्चा करण्याची जरूरत आहे, रोजगारावर चर्चा करण्याची जरूरत आहे, शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे. नाहीतर होतं असं की आपण फक्त ऍडव्हर्टिजमेंटमध्ये अडकून जातो, जाहिरातीवर. आता ते शासन आपल्या दारी, कोल्हापुरात झालं, 700 गाड्या रिझर्व केल्या, 700 गाड्या. ज्याला मुंबईला यायचं होतं, पुण्याला यायचं, त्याला काय करायचं, आणि कशाला एका जागा बोलवायचंय. का तुम्हाला काहीच काम तुम्ही केलं नाही, मग लोक फुकटचे तिथं आले पाहिजे, पैसे देऊन आले पाहिजे, आणि तुमचा कार्यक्रम किती भव्य झाला हे दाखवायचंय का तुम्हाला अध्यक्ष महोदय. विद्यार्थी अडचणीत, गाड्या सगळ्या बंद, सगळ्या बुक, पैशाचा उत्माद, 52 कोटी रुपये खर्च हा फक्त जाहिरातीवर झाला, शासन आपल्या दारीवर. अरे 52 कोटीचं जर बूट कपडे त्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना घेतले असते ना अध्यक्ष महोदय, आम्ही मानलं असतं. फक्त आपली टिमकी वाजवण्यासाठी तुम्ही जर जाहिरातीवर 52 कोटी रुपये खर्च करत असताल अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. तसंच भरत धान्याच्या बाबतीत 200 कोटीचं बजेट केलं, पण ते पैसे कशासाठी वापरले गेले अध्यक्ष महोदय. परत जाहिराती, परत मोठ्या रॅलीज, परत तिथे छोटे मोठे कार्यक्रम. अरे खऱ्या अर्थाने भरत धान्य वाढलंय का, शेतकऱ्यापर्यंत ती मदत गेलीये का, याचा कुठेतरी अभ्यास करण्याची जरूरत आहे. आणि हे होते नाही होते या बाबत बघण्यासाठी कमिटी असतात अध्यक्ष महोदय. आपल्या या राज्यामध्ये कमिट्या कुठे आहेत. काही तिथं आपण हे काढलं, काय म्हणतात तो त्याला, काही नेत्यांना खुश करण्यासाठी आपले हे असतं, कन्क्लूड करा. अहो बोलतो, कन्क्लूड करतो. मंडळं काढली अध्यक्ष महोदय, मंडळं काढली, पण पैसे कोण देणार. का मंत्री काही लोकांना होणार नाही म्हणून पुनर्वसन आपण मंडळात करणार. नावं मोठी, भाषणं लय भारी झाली. अरे भाषणाचं करायचं काय जर मंडळ होणारच नसतील, तिथे नियुक्त्याच होणार नसतील. आमच्या कमिटीच्या नियुक्त्या तिथे झाल्या नाही. म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला कृपा करून मी विनंती करतो, कुठेतरी या सरकारला सांगा
की सामान्य लोकांबद्दल विचार करा, ना की नुसते खुर्ची आणि पदाबद्दल चर्चा करा. एवढीच विनंती करतो. आमचं जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य हरिभाऊ बागडे.